गेले अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा असतो, कुठलाही प्रसंग असो, आवाज दिल्यानंतर त्या ठिकाणी ते योग्यरित्या त्या ठिकाणी निवारण करतात असे आमचे दादा सन्माननीय या ठिकाणी भावते साहेब, त्याचप्रमाणे विचार मंचावर उपस्थित असलेले आदरणीय कटके साहेब, आमचे या तालुक्यातील आदिवासी नेते सन्माननीय राजेभाऊ सरोदे साहेब, त्याचप्रमाणे सरनोबत साहेब, त्याचप्रमाणे माझे सहकारी रिपाईचे उपाध्यक्ष सन्माननीय रमेश देशले साहेब, आणि ज्यांनी या कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचलन केले ते आदरणीय आमचे मित्र सन्माननीय या ठिकाणी दळवी साहेब, आणि उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि मला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे सगळे माझे पत्रकार बंधू यांना सर्वांना प्रथम मी जय भीम करतो. आज दादा चंद्रकांतजी रंग साहेब गेल्या अनेक वर्षापासून बातमी कशी मिळवायची, ती बातमी कशी प्रसिद्धी करायची याच्यासाठी ते वेळोवेळी झटत असतात. एक बातमी मिळवण्यासाठी माणसाला किती त्रास सहन करावा लागतो. बातमी दिल्यानंतर किती लोकांच्या टीका येतात, किती लोकांच्या शुभेच्छा येतात, या सगळ्यांना तोंड देण्याचे काम त्या पत्रकाराला करावं लागतं. आणि याच्यातून यशाकडे जो जातो तो खऱ्या अर्थाने पत्रकार असतो. आणि या ठिकाणी आदरणीय चंद्रकांत दादा जे यशाकडे जात आहे ते तुम्हाला सर्वांसाठी अतिशय म्हणजे प्रेरणादायी आणि त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. मी अधिक वेळ न घेता बोलण्यासारखं फार काही त्यांच्या जीवन मी आपल्यासमोर वेळ न घेता मी जाता जाता एवढंच सांगेल की सत्याची मशाल हाती घेऊन अंधार फोडता तुम्ही, सत्याची मशाल हाती घेऊन अंधार फोडला तुम्ही, लोकांच्या वेटेला शब्द देऊन आधार होता तुम्ही, लोकांच्या वेटेला शब्द देऊन आधार होता तुम्ही. वर्धापन दिनी हीच विनंती करून वर्धापन दिनी हीच विनंती करतो, थांबू नये आपण कधी. वर्धापन दिनी हीच विनंती करतो, थांबू नये आपण कधी. लोकदलाचा झेंडा असाच आढावा सदैव तुम्ही, असाच आढावा सदैव तुम्ही. आणि माझे जय महाराष्ट्र, जय भीम, जय संविधान.